हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं गार्डनिंग विथ सुवर्णा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. जेड प्लांट एक लोकप्रिय लो मेंटेनन्स सुंदर सकुलंट वास्तू प्लांट. जेड प्लांटचा इनडोअर आणि आउटडोअर प्लांट म्हणून उपयोग होतो. छोट्या छोट्या गोलाकार हिरव्याकार जाडसर पानांमुळे हे प्लांट अतिशय सुंदर व आकर्षक दिसते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे की जेड प्लांट हेल्दी, हिरवेगार, सुंदर आणि टवटवीत राहण्यासाठी त्याची काळजी कशी घ्यायची, त्याचप्रमाणे इनडोअर आणि आउटडोअर ठेवल्यानंतर कोणत्या टिप्स फॉलो करायच्या, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जेड प्लांटची वाढ व्यवस्थित होण्यासाठी सगळ्यात आवश्यक गोष्ट आहे ती म्हणजे सूर्यप्रकाश. या प्लांटला 4 ते 5 तास तरी थेट सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. बरेच जण हे प्लांट इनडोअर आहे म्हणून हे प्लांट घरामध्ये किंवा अंधारामध्ये शेडमध्ये ठेवतात आणि थोड्या दिवसातच या प्लांटची पाने आहेत ते पूर्णतः गळून जातात, निस्तेज दिसू लागतात आणि प्लांट खराब होते. त्यामुळे हे प्लांट जर तुम्हाला इनडोअर ठेवायचं असेल तर अशा ठिकाणी ठेवा की ज्या ठिकाणी कमीत कमी 3 ते 4 तास तरी या प्लांटला सूर्यप्रकाश मिळेल, तरच हे प्लांट इनडोअर व्यवस्थित वाढते. जेड प्लांटचं नर्सरीमधून एखादं छोटंसं रोपटं घरी आणून आपण लावू शकतो किंवा या प्लांटची कटिंगसुद्धा आपण लावू शकतो. अशा वेळी कुंडी भरताना त्यामध्ये 50% गार्डन सॉईल, 30% कंपोस्ट आणि 20% वाळू हे व्यवस्थित मिक्स करून भरायचं. त्यामुळे कुंडीतील माती ही कडक कॉम्पॅक्ट होणार नाही आणि पाण्याचा निचरासुद्धा कुंडीतून व्यवस्थित होईल आणि प्लांटची मुळे कुजणार नाहीत. जेड प्लांट हे इझिली प्रोपोगेट होणारं प्लांट आहे. आपण हेल्दी मदर प्लांटची छोटीशी कटिंग लावूनसुद्धा प्लांट ग्रो करू शकतो. या ठिकाणी पाहू शकता अशा पद्धतीची जी कटिंग्स असतात त्या आपण कट करून छोट्या मोठ्या कुंडीमध्ये लावून नवीन नवीन जेड प्लांट तयार करू शकतो. हे जे मदर प्लांट आहे ते 5 ते 6 वर्ष जुनं आहे आणि या प्लांटच्या कटिंग्सपासून मी अनेक जेड प्लांटचे नवीन प्लांट तयार केलेले आहेत. जेड प्लांट छोट्या मोठ्या सगळ्या टाईपच्या कुंडीमध्ये अगदी व्यवस्थित वाढतात. या ठिकाणी पाहू शकता हे सुद्धा छोट्याशा कटिंग्सपासून वाढलेलं प्लांट आहे. असे अनेक प्लांट्स माझ्याकडे आहेत. म्हणजे आपल्या हेल्दी एका प्लांटपासून आपण अनेक प्लांट घरच्या घरी जेड प्लांटचे तयार करू शकतो, ग्रो करू शकतो. जेड प्लांटची वाढ व्यवस्थित होण्यासाठी सूर्यप्रकाशाइतकीच पाण्याची सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे. या प्लांटला थोडं जरी पाणी जास्त प्रमाणात दिलं गेलं तर लगेच याची पाने पिवळी पडून गळतात. जेड प्लांट एक सकुलंट प्लांट आहे. नॅचरली सकुलंट प्लांटची पाण्याची गरज ही कमीच असते. त्यामुळे कुंडीतील माती पूर्णतः कोरडी झाल्यानंतरच या प्लांटला पाणी द्यायचं. जेड प्लांट घनदाट बुशी दिसण्यासाठी त्याची योग्य वेळी छाटणी करणे सुद्धा गरजेचं आहे. ज्या ठिकाणी आपण छाटणी करतो त्या ठिकाणाहून नवीन नवीन फांद्या फुटतात आणि प्लांट हे अतिशय बुशी दिसते. त्यामुळे योग्य प्रमाणात छाटणी करणे गरजेचं आहे. जेड प्लांट एक लो मेंटेनन्स प्लांट आहे. त्याला इतर प्लांटप्रमाणे रेग्युलर खते देण्याची आवश्यकता नाही. तरीही वर्षातून 2 ते 3 वेळा आपण जर खत दिलं तर मातीचा पोत चांगला राहतो आणि प्लांटची वाढसुद्धा व्यवस्थित होते. जेड प्लांटची वाढ ही विशेषतः उन्हाळ्या आणि पावसाळ्यामध्ये जास्त होते. त्यामुळे या सीझनमध्ये तरी आपण आवर्जून खते द्यावीत. बऱ्याच वेळा जेड प्लांट हे भरपूर बुशी झालेलं असतं. त्यामुळे माती उकरून त्यामध्ये खत देणं थोडंसं अवघड होतं. अशा वेळी मग खते जे आहेत ते आपण पाण्यामध्ये विरघळून जर कुंडीमध्ये ओतली तर ती व्यवस्थित देता येतात आणि प्लांटमध्ये सुद्धा लिक्विड खते लवकर ॲब्सॉर्ब होतात आणि त्यांची वाढ व्यवस्थित होते. त्यामुळे जेड प्लांट हे अशा पद्धतीने घनदाट वाढलेलं असेल आणि कुंडीमध्ये उकरून खते देण्यासाठी जागा नसेल, अशा वेळी मग लिक्विड खत आहे ते बेस्ट आहे. आणि उन्हाळ्यामध्ये तर आवर्जून लिक्विड खते प्लांटला द्यावी. जेड प्लांटला कंपोस्ट, वर्मी कंपोस्ट किंवा कुजलेलं शेणखत यापैकी कोणतेही खते आपण 1.5 ते 2 महिन्यातून एकदा पाण्यामध्ये विरघळून देऊ शकतो. जेड प्लांटवर मोठ्या प्रमाणावर किडी किंवा रोगांचा अटॅक होत नाही, परंतु दमट वातावरणामध्ये या प्लांटवर मिलीबगचा अटॅक होतो. अशा वेळी मग नीम ऑइल स्प्रे प्लांटवर स्प्रे करून घ्यायचं. आपल्या गार्डनमध्ये जर जास्वंदीचं प्लांट असेल तर जास्वंदीवर जेव्हा मिलीबगचा अटॅक होतो तेव्हा लगेच 2 ते 3 दिवसात तो अटॅक जेड प्लांटवर सुद्धा झालेला आपल्याला आढळतो.
त्यामुळे नेहमी जेड प्लांट आहे ते जास्वंदीच्या प्लांटपासून थोडंसं दूर ठेवायचं. अशा प्रकारे जर आपण जेड प्लांटची काळजी घेतली, सगळ्या टिप्स फॉलो केल्या, तर जेड प्लांट इनडोअर आणि आउटडोअर दोन्ही ठिकाणी अतिशय व्यवस्थित वाढते. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि गार्डनिंग रिलेटेड असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.